गायींची कत्तल करून हिंदू गोरक्षक आणि पोलिसांवर हल्ला। खालापुरात तणावपूर्ण वातावरण, 12 जणांना अटक, अनेक जण फरार, आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी। हाळ बुद्रुक गावच्या बाजूच्या रस्त्यावर बैल आणि गायीचे मांस घेऊन जात असताना गोरक्षकांनी रात्रीच्या वेळी पकडल्यानंतर हाळ गावातील मुस्लिम महिला आणि गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। दगडफेकीत 2 गोरक्षक जखमी झाले असून खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत 12 जणांना अटक केली आहे। दरम्यान गायीची हत्या करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी करत अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे। खालापूर तालुक्यातील हाळ गावाजवळील सागर कॅफे हॉटेलच्या जवळ टेम्पोतून 2 काळ्या रंगाचे बैल कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। गोरक्षकांनी टेम्पो अडवला असता बैल शर्यतीसाठी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले। हाळ गावात एका खड्ड्याजवळ उग्र वास येत असल्याने पेंढा बाजूला केल्यानंतर या खड्ड्यात गायीचे मांस आढळल्याने उपस्थित गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्री गस्त घालणारे पोलीस हाळ गावात गेले असता हाळ गावातील मुस्लिम महिला आणि 100 पेक्षा जास्त गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक, बिअरच्या बाटल्या, लाठीकाठीने हल्ला केला। या हल्ल्यात 2 जण जखमी झाले आहेत। दुपारी कारवाई झाली होती, ऑलरेडी सकाळी 2 कारवाई झालेली होती, त्यामध्ये गुन्हा दाखल होता। तिथला फोन आला की साहेब असं आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी वगैरे आहे। ते मला वाटतं इमिजिएटली 5 ते 10 मिनिटात जे नाईट राऊंडचे ऑफिसर होते PSI जुंद्रे आणि स्टाफ ते त्या ठिकाणी पोहोचले। त्यांच्याबरोबरच हे त्या स्पॉटवर गेले। त्या ठिकाणी जे काही घडलं ते आपले 2 बैल आणि 1 गाय बांधलेली होती आणि गाय मोकळी होती, बैल बांधली आणि बाजूला 1 बैल बांधलेला होता। त्यानंतर ते गाडीत नंतर ती कन्सर्न एक माणूस याला जे सांगत होता की माझा याचा तो बैल आहे, त्या शर्यतीचा वगैरे बैल आहे, परंतु त्याला सांगितलं नाही तू प्रूव्ह करून दाखवतो शर्यतीचा आहे। त्यानंतर ते गाडीत भरायला लागले आणि नंतर मग आपल्या गोरक्षकांना पुढे गेल्यानंतर ते खड्ड्यात 100-150 मीटरच्या खड्ड्यामध्ये ते दिसलं। आता पहिला मुद्दा म्हणजे कालच्या घटनेमध्ये बोलतो, बाकी नंतर जनरल बोलतो की ज्यावेळेस पहिला फोन आला इमिजिएटली 5 ते 10 मिनिटात पोलिसांनी त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे, त्यांच्यावर स्टाफ गेला, ते गेला। त्यानंतर मग मात्र नंतर जसं ते आपल्या खड्ड्यातलं बघितलं सगळ्यांचं साहजिक आहे, भावना तीव्र होणं साहजिक आहे, कुणी असं तरी होणारच आहे, तुम्ही आम्ही काय म्हणजे। त्यानंतर मग रोडवर आलं, रोडवरची जी घटना आहे, रोडवर घटना घडली, स्टोन बिल्डिंग झालं, पोलिसांनी दोन्ही बाजूनी थांबवलं, पोलिसांनी लाठीचार्ज केला। लाठीचार्ज पोलिसांनी ज्या ठिकाणाहून स्टोन बिल्डिंग झालं किंवा त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, सगळ्यांना पांगवलं। इन बिटवीन पिरियडमध्ये एक जी गाडी जी खोपोलीची आहे, बरोबर ना, ती खोपोलीची जी गाडी आहे ती गाडी इनोवा गाडी होती, त्याच्यावर इथे दगड वगैरे मारले, कारण ट्रॅफिक पहिले थांबवलं होतं, मॉबनी क्राऊड पहिले रस्त्यावर बसला होता, नंतर त्यामुळे ट्रॅफिक थोडं थांबलेलं होतं, त्यामुळे ती गाडी फुटली। त्यामुळे कालच्या घटनेपुरतं तरी पोलिसांनी म्हणजे तुम्ही असं नाही की पोलीस कॉल केला आणि पोलीस आलेच नाही किंवा 1 तास एकटेच गेले, तसं काय झालेलं नाही। ह्याच्यापूर्वी सुद्धा करण्यात या हल्ल्याने संतापलेले हिंदू समाजातील कार्यकर्ते, गोरक्षक, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी सकाळपासूनच खालापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून बसले होते। संबंधितांवर मोक्का लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।